क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. आज 18 डिसेंबर रोजी आपण चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न MCQ स्वरूपात असतील. आपण आपल्या चॅनलवर एक नवीन उपक्रम सुरू केलेला आहे चालू घडामोडीचे प्रश्नाचा. तर हे प्रश्न MCQ स्वरूपात असतील. येथे आपण GK आणि स्टॅटिक पार्ट पण कव्हर करतो. तर आज आपण एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने आपला महत्त्वाचा टॉपिक म्हणजे महत्त्वाचे युद्ध सराव पण पाहणार आहोत. ते एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप महत्त्वाचे असतात. जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच महत्त्वाचे व्हिडिओ आणखी येणारी अपडेट तुम्हाला क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच मिळेल. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता आपण व्हिडिओची सुरुवात करूया. तर आपला पहिला प्रश्न, महाराष्ट्रात देशातील पहिला कांदा भवन कोठे उभारण्यात येणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे आपला ऑप्शन क्रमांक 2, जायगाव सिन्नर नाशिक येथे देशातलं पहिलं कांदा भवन उभारण्यात येणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, अलीकडे जागतिक आरोग्य संघटना, आपण त्याला WHO असं म्हणतो, पारंपरिक औषधावरील दुसरं जागतिक शिखर परिषद कोठे आयोजित केले जाणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे आपला ऑप्शन क्रमांक 4, नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, अलीकडे म्हणजे आता नुकतंच IPL इतिहासात सर्वात महागडा परदेशी खेळाडू कोण बनलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे आपला ऑप्शन क्रमांक 4, कॅमरून ग्रीन हा परदेशी खेळाडू सर्वात महाग बनलेला आहे. आता आपण त्याच्याबद्दल थोडी इन्फॉर्मेशन पाहू. तर IPL 2026च्या लिलावात IPLच्या ऐतिहासिक कामगिरी केली. कोणी? कॅमरून ग्रीननं. तो KKRने त्यासाठी 25.20 कोटी एवढे रुपयाची विक्रम बोली लावली. कॅमरून ग्रीन IPLच्या इतिहास सर्वात महागडी परदेशी खेळाडू ठरलेला. हा कुठला खेळाडू आहे? तर हा ऑस्ट्रेलियाचा खेळाडू आहे आणि हा अष्टपट्टू आहे. तर हे कॅमरून ग्रीनबद्दल इन्फॉर्मेशन होती. आता आपण पुढला प्रश्न पाहूया. अलीकडे कोणत्या राज्यात शेतकऱ्यांसाठी कार्बन क्रेडिट योजना सुरू करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 2, उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशमध्ये IIT रुडकी आणि राज्य सरकारने पर्यावरणाच्या संरक्षणाकरिता कार्बन क्रेडिट ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. आता पुढला प्रश्न, इथिओपियाचा सर्वोच्च नागरी सन्मान ग्रेट ऑनर निशान ने सन्मानित होणारे पहिले परदेशीय पंतप्रधान कोण ठरलेले आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 2, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इथिओपियाचा सर्वोच्च नागरी सन्मान ऑनर ऑफ द निशाननी नवाजलं गेलेलं आहे. आता आपण इथिओपिया देशाबद्दल पाहूया. इथिओपिया देश हा आफ्रिकेतील हॉर्न ऑफ आफ्रिका प्रदेशात स्थित एक भूपृष्ठीय देश आहे. राजधानी काय? आदिस अबाबा ही राजधानी आहे. अध्यक्ष कोण आहे? ताई एटकसे सेलासी हे अध्यक्ष आहेत. पंतप्रधान कोण आहेत? अबी अहमद अली हे पंतप्रधान आहेत. क्षेत्रफळ किती आहे? 1,04,300 किलोमीटर एवढा क्षेत्रफळ आहे आणि लोकसंख्या 10,94,999 एवढी लोकसंख्या आहे. तर हे इथिओपियाबद्दल माहिती होती. त्यानंतर आपण पाहूया पुढला प्रश्न, केंद्रीय मंत्रिमंडळाने खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात 100% थेट परकीय गुंतवणूक FDI संबंधित विधेयक मंजुरी दिली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे आपला ऑप्शन क्रमांक 1, विमा क्षेत्रात 100% FDI चं विधेयक मंजुरीला दिलेलं आहे. आता आपण पाहूया पुढला प्रश्न, लोकसभेत सादर करण्यात आलेला विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी अभियान विधेयक 2025
अंतर्गत ग्रामीण कुटुंबांना किती दिवसाच्या मजुरी रोजगारची हमी मिळेल? या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे आपलं ऑप्शन क्रमांक 4, 125 दिवसाची हमी मिळणार आहे. आता आपण पाहूया पुढला प्रश्न. अभ्यास एकता हा नौदल सराव, युद्ध सराव भारत आणि कोणत्या देश दरम्यान आयोजित केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे आपला ऑप्शन क्रमांक 1, मालदीव आणि भारत या दोन देशादरम्यान अभ्यास एकता हा नौदल सराव आयोजित केला जातो. आता आपण पाहूया पुढला प्रश्न. विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी अभियान विधेयक 2025 लोकसभेत कोणी सादर केला? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे आपला ऑप्शन क्रमांक 3, शिवराज सिंग चौहान यांनी हा विधेयक त्यांनी सादर केलेला आहे. आता आपला पुढला प्रश्न. अहमदाबाद येथे पार पडलेला टेनिस प्रीमियर लीग चा किताब कोणत्या संघाने जिंकलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं ऑप्शन क्रमांक 3, GS दिल्ली SS यांनी हा किताब जिंकलेला आहे. आता आपण त्याबद्दल थोडीशी माहिती पाहूया. टेनिस प्रीमियर लीग 2025 हा 7वा हंगाम नुकताच 9 डिसेंबर ते 14 डिसेंबर दरम्यान या कालावधीत कुठे? अहमदाबाद येथील गुजरात युनिव्हर्सिटी टेनिस स्टेडियमवर आयोजित करण्यात आला होता, जिथे GS दिल्ली SS या संघाने मुंबई इगल्सला हरवून विजेतेपद पटकावलेले आहे. तर इथे तुमचे 2-3 प्रश्न बनू शकतात विद्यार्थी मित्रांनो. पहिला, हा प्रीमियर लीग कुठे खेळण्यात आला? अहमदाबाद गुजरात इथे. आणि फायनलमध्ये कोणाला हरवलेला आहे? तर मुंबई इगल्सला हरवून दिल्ली SS हा किताब पटकावलेला आहे. तर स्थळ तुम्ही पाहू शकता, गुजरात युनिव्हर्सिटी स्टेडियम अहमदाबाद. सहभागी स्पर्धात एकूण 8 संघ होते, ज्यात आंतरराष्ट्रीय आणि भारतीय खेळाडूचा समावेश होता. स्वरूप काय होतं? प्रत्येक सामन्यात महिला एकेरी, पुरुष एकेरी, मिश्र दुहेरी आणि पुरुष दुहेरी असे 4 फेऱ्या होते आणि प्रत्येक फेरीसाठी 25 गुण होते. प्रसारण कुठे करण्यात आला? तर सोनी स्पोर्ट या आणि सोनी लिव्ह ॲपवर थेट प्रसारित करण्यात आलेला होता. भारताचे स्टार खेळाडू कोणकोणते होते? या हंगामात भारतात अव्वल दुहेरी खेळाडू रोहन बोपण्णा आणि भारतीय अव्वल महिला खेळाडू यामापल्ली यांचा सहभाग होता. आणि इथे आंतरराष्ट्रीय खेळाडू जागतिक क्रमांकातले अव्वल 25 मध्ये असलेले अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी भाग घेतलेला आहे. तर ही टेनिस प्रीमियर लीग 2025 बद्दल माहिती आहे. ही खूप इम्पॉर्टंट माहिती आहे, तुम्ही एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू लक्षात ठेवा. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या MCQ सिरीजमध्ये आपण एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. आज आपला आजचा टॉपिक आहे महत्त्वाचे युद्ध सराव. याबद्दल आपण एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप महत्त्वाचे जे युद्ध सराव असतील त्याबद्दल माहिती पाहूया. चला आता महत्त्वाचे युद्ध सराव पाहूया. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला पहिला युद्ध सराव आहे एक्सरसाइज युक्रेन. हे कुणा? इंडिया आणि मालदीव या 2 देशादरम्यान होते आणि कुठे झालेले आहे? हे मालदीवमध्ये फेब्रुवारी 2 ते 15 इथे झालेलं आहे 2025 मध्ये. त्यानंतर एक्सरसाइज धर्मा गार्डियन इंडिया आणि जपान या 2 देशामध्ये होते हे एक्सरसाइज. आणि हे कुठे झालेले आहे? हे जपानमध्ये फेब्रुवारी 24 ते 9 मार्च या दरम्यान झालेली आहे. त्यानंतर वरुण नेव्हल एक्सरसाइज इंडिया आणि फ्रान्स या 2 देशादरम्यान होते आणि हे कुठे झालेली आहे? अरेबियन सी मध्ये झालेली आहे मार्च 19 ते 22 मार्च. त्यानंतर दसलक 6 इंडिया आणि उझबेकिस्तान मध्ये हे एक्सरसाइज होते आणि हे एक्सरसाइज कुठे झाले? औंध पुणेमध्ये एप्रिल 16, 2025 मध्ये. त्यानंतर एक्सरसाइज शक्ती 8 इंडिया आणि फ्रान्समध्ये झालेली आहे एक्सरसाइज आणि हे एक्सरसाइज कुठे झालेली आहे? कॅम्प लारेज कॅव्हलरी फ्रान्समध्ये हे झालेले आहे जून 18 ते 1 जुलै 2025 मध्ये. त्यानंतर एक्सरसाइज बोल्ट कुरुक्षेत्र इंडिया आणि सिंगापूर दरम्यान ह्या 2 देशामध्ये एक्सरसाइज होते आणि हे एक्सरसाइज कुठे झालेली आहे? एक्सरसाइज जोधपूर
मध्ये झालेली आहे. त्यानंतर एक्सरसाइज मैत्री 14 हे एक्सरसाइज इंडिया आणि थायलंड या 2 देशादरम्यान होते आणि हे कुठे झालेले आहे? मेघालयमध्ये. केव्हा झाली आहे? सप्टेंबर 1 ते 14 सप्टेंबर 2025 मध्ये झालेली आहे. त्यानंतर युद्ध अभ्यास 2025 हे इंडिया आणि युनायटेड स्टेट या 2 देशादरम्यान होते आणि हे कितवे एडिशन आहे? हे तर 21वे एडिशन आहे आणि हे कुठे झालेले आहे? अलास्का USA मध्ये सप्टेंबर 1 ते 14 सप्टेंबर दरम्यान झालेली आहे. त्यानंतर एक्सरसाइज कोकण 2025 इंडिया आणि UK या 2 देशामध्ये होते हे एक्सरसाइज. आणखी कुठे झालेले आहे? वेस्टर्न इंडियन ओशन मध्ये झालेली आहे. ऑक्टोबर 5 ते 12 ऑक्टोबर 2025 मध्ये झालेली आहे एक्सरसाइज. त्यानंतर अजय वॉरियर 25 इंडिया आणि UK या 2 देशामध्ये होते एक्सरसाइज. आणखी हे राजस्थानमध्ये झालेली आहे. नोव्हेंबर 17 to 27 नोव्हेंबर दरम्यान झालेली आहे. त्यानंतर गरुडा 2025 इंडिया आणि फ्रान्समध्ये आहे झालेली एक्सरसाइज आहे आणि हे एअरफोर्स एक्सरसाइज आहे. कुठे झालेली आहे? तर हे झालेले इंडियामध्ये आणि ट्रेन हायली इंटेन्सिव्ह एंगेजमेंट इथे असते. तर हे गरुडा एक्सरसाइज आहे. आता विद्यार्थी मित्रांनो काही एक्सरसाइज 2पेक्षा जास्त देशादरम्यान होतो त्याला मल्टीलॅटरल एक्सरसाइज म्हणतो आणि काही डोमेस्टिक एक्सरसाइज पण आहेत ती आपण पाहूया. आता एक्सरसाइज सी गार्डियन ही ऑस्ट्रेलिया, इंडिया, जपान, साऊथ कोरिया आणि US हे एंटी सबमरीन वॉरफेअर एक्सरसाइज आहे आणि हे कुठे झाले? अँडरसन एअर फोर्स बेस गौम इथे झालेली आहे. त्यानंतर टायगर ट्रम्प हे पण मल्टीलॅटरल एक्सरसाइज आहे. हे इंडिया आणि युनायटेड स्टेट ट्राय सर्व्हिस HADR एक्सरसाइज आहे. आणखी हे कुठे झाले? ईस्टर्न सीबोट ऑफ इंडिया आणि एप्रिल 1 ते 13 या दरम्यान झालेली आहे. त्यानंतर एक्सरसाइज ब्राईट स्टार 2025 हे एक मल्टीलॅटरल एक्सरसाइज आहे इन्व्हॉल्विंग इंडिया, इजिप्त, USA, सौदी अरेबिया, कतर, ग्रीस, सायप्रस आणि इटली या एवढ्या देशादरम्यान होते आणि हे कुठे झालेले आहे? हे इजिप्तमध्ये झालेली आहे. ऑगस्ट 28 ते सप्टेंबर 10 2025 मध्ये हे एक्सरसाइज झाले आहे. त्यानंतर मालाबार एक्सरसाइज हे कोऑर्डिनेशनमध्ये होते. तर इंडिया, USA, जपान, ऑस्ट्रेलिया या देश दरम्यान होते आणि हे नेव्हल एक्सरसाइज आहे आणि कुठे झाली आहे? नियर गोवा इथे ऑक्टोबर नोव्हेंबर या महिन्यात झालेली आहे. त्यानंतर एक्सरसाइज त्रिशूल हे इंटरनल ट्राय सर्व्हिस ऑपरेशन एक्सरसाइज आहे आणि हे इंडियाच्या आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स या इंटरनल ट्राय सर्व्हिस एक्सरसाइज आहे आणि हे अंडमान अँड निकोबार या कमांडमध्ये झालेली आहे. तर हे विद्यार्थी मित्रांनो हे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनं खूप महत्त्वाचे एक्सरसाइज आहे. तर तुम्ही हे पाठ करून ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर ही नवीन सिरीज लॉन्च केलेली आहे. ही सिरीज तुम्हाला कशी वाटत आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर तुम्हाला ही सिरीज आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.